लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या पांडवलेणी येथे येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी सुविधा अधिक दर्जेदार करण्याचं नियोजन करण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिल्यात। आज सकाळी मुख्य सचिव श्री अग्रवाल यांनी त्रिरश्मी डोंगरावरील पांडवलेणी आणि परिसराची पाहणी केली आहे। यावेळी कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, मुख्य वन संरक्षक जी मल्लिकार्जुन, उपवनसंरक्षक राकेश सेपट, उपजिल्हाधिकारी शरद घोरपडे, मकरंद दिवाकर, वन प्रकल्प विभाग नाशिकचे विभागीय व्यवस्थापक सुजित नेवसे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता हेमंतकुमार हुकरे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संवर्धन संतोष महाजन, अभ्यासक रमेश पडवळ, पुरातत्व विद्यावेत्ता धनश्री निगुडकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। मुख्य सचिव श्री अग्रवाल यांनी पाहणी दरम्यान अभ्यासकांकडून लेण्यांचा इतिहास जाणून घेत 22 गुंफांची पाहणी केली आहे। लेणी परिसरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, संवर्धन आणि पर्यटन विकासाच्या कामांचा आढावा घेतलाय। परिसरातील पायाभूत सुविधा, प्रवेश मार्ग, पायऱ्या, सुरक्षा व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे आणि माहिती फलक यांची पाहणी करून मार्गदर्शक सूचना केल्यात। पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन या सुविधा अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात। या ऐतिहासिक वारसा स्थळाचे जतन आणि संवर्धन करताना पुरातत्वीय महत्त्व अबाधित ठेवणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय। लेणी परिसरात पार्किंग व्यवस्था, मार्गदर्शक फलक, प्रकाश योजना आणि डिजिटल माहिती प्रणाली विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्यात। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।